सांगाल काही दिवसापूर्वी झेप्टोवरती कारवाई करण्यासाठी तुम्ही पोलिसांकडे पत्र दिलं होतं. जे तुकाराम मुंडे साहेब जे महाराष्ट्रामध्ये एवढं चांगलं काम करतात परंतु त्यांच्या खालची कर्मचारी या मीरा भाईंदरमध्ये भ्रष्टाचार करण्यामध्ये त्यांचा एक नंबर लागते. पोलीस अधिकारी सांगतात की कारवाई करताना आम्हाला विश्वासात घ्या, पोलिसांनाही अंधारामध्ये ठेवतात. काय सांगायला संपूर्ण गोष्टी? खरं तर दिनांक 8 तारखेला झेप्टो सारख्या म्हणजे जी मीरा भाईंदरमध्ये झेप्टोचा वेअरहाऊस आहे हाटकेस जवळ, तर त्या ठिकाणी काही तरुणांची जे रायडर्स आहेत त्यांची आमच्याकडे तक्रार आली होती की साफसफाई अभावी त्यांच्या पायाला जखमा झालेल्या आहेत, त्यांना सेफ्टीसाठी काही शूज वगैरे किंवा काही अशातला तो प्रकार होता. तर नक्की खरा प्रकार काय म्हणून आपण त्या मॅनेजरला आमच्या युवा सेनेचे पदाधिकारी त्यांना विचारणा करायला गेले की नक्की हा काय प्रकार आहे, रायडर्सची किंवा कर्मचाऱ्यांची सेफ्टी आपण का नाही बघत आहे. पण त्या ठिकाणी गेल्यानंतर आमच्या पदाधिकाऱ्यांच्या असं लक्षात आलं की तिकडे घाणीचं साम्राज्य तर भरपूर झालेलंच आहे. त्यात ज्या कॅरेटमध्ये आपल्याला जो माल भेटतोय त्याच्यामध्येच एक्सपायरी झालेला माल आणि आपल्याला दिला गेलेला माल तो एकत्र ठेवलाय. त्यामुळे डिलिव्हरी बॉयला सुद्धा कल्पना नसेल की आपल्याकडे तो गिरायकाकडे कुठला माल घेऊन जातोय. फायर सेफ्टीची कमतरता, त्याच्यानंतर तुमच्या त्यांची शेड होती म्हणजे महापालिकेच्या नियमांचं उल्लंघन, अशा बऱ्याच गोष्टी. आणि घाणीचं साम्राज्य तर इतकं खराब होतं की आमच्या पदाधिकाऱ्यांनी आणि खास करून आमचे पत्रकार बांधव आणि पोलीसवाले आले होते त्या ठिकाणी. कारण आमच्या पदाधिकाऱ्यांनी रितसर 112ला कॉल करून त्या ठिकाणी पोलिसांमार्फत त्या ठिकाणी पाहणी केली. दिनांक 8 तारखेला ही घटना घडली. 8 जुलैला आदरणीय तुकाराम मुंडे साहेब हे महाराष्ट्राचे आदरस्थान आहेत, आदर्श व्यक्तिमत्व आहेत आणि त्यांचा आदर्श घेऊन आम्ही अशी अपेक्षा बाळगली होती की फूड इन्फेक्शन करणारे जे FDA चे अधिकारी आहेत हे तात्काळ तिथे येतील, कारवाई करतील आणि आम्हाला समाधानकारक उत्तर मिळून जे जनतेची फसवणूक होते त्याच्यावरती आळा घालतील. पण दिनांक 8 तारखेलाही त्यांचे FDA चे अधिकारी आले नाही आहेत, 9 तारखेलाही आले नाही आहेत. 10 तारखेला आम्ही 48 तास उलटल्यानंतर पुन्हा एकदा काशीमीरा चौकीला प्रत्यक्ष आलो, सिनियर साहेबांची भेट घेतली. सिनियर साहेबांना आम्ही पत्र दिलं की 48 तास उलटून गेल्यानंतरही अधिकारी येत नाही आहेत. साहेबांनी स्पष्ट सांगितलं की त्या दिवशी आम्ही त्यांच्यावरती कारवाई करणार होतो, परंतु FDAच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं हे तुमच्या कायद्यात बसत नाही आहे. त्या ठिकाणची शहानिशा आणि त्या ठिकाणी जे काय इन्फेक्शन करायचं आहे ते आम्ही FDA मार्फत आम्ही करणार आहोत. त्यामुळे कदाचित कायद्यानुसार पोलिसांचे हात प्रशासनाचे बांधले गेले असतील. 10 तारखेला आम्ही ज्यावेळी निवेदन दिलं त्याच्यानंतर पोलीस प्रशासनामार्फत त्यांना मेल गेला. आज दिनांक 14 तारीख, आजच्या तारखेपर्यंत पोलिसांना त्या मेलचं उत्तर काही मिळालं नाहीये. FDAचे अधिकारी तिकडे जाऊन आले गेले याची कुठेही पोलीस स्टेशनमध्ये नोंद नाहीये. या गोष्टीची विचारणा केली असता तो FDAचा, मी तर त्याला माजोरा अधिकारीच म्हणेल, त्याला इतका माज वाढलेला आहे की 8 तारखेची घटना घडली असताना तो 10 तारखेला तिथे शहानिशा करायला येतो जेणेकरून पुरावे नष्ट व्हावेत आणि त्या झेप्टो सारख्या कंपनीला अभय भेटावं. कारण त्याचा आणि त्या झेप्टो कंपनीचा साटलोटा ह्या FDAच्या अधिकाऱ्याचा असा माझा स्पष्टपणे त्याच्यावरती आरोप आहे. आजही आम्ही विचारणा करण्यात आलो असता आजही पोलीस स्टेशनमध्ये कोणत्याही प्रकारचं त्यांना उत्तर मिळालेलं नाहीये. आम्ही सुद्धा सन्माननीय महाराष्ट्राचे तुकाराम मुंडे साहेब जे FDA मार्फत कारवाई करणारे अधिकारी आहेत त्यांच्याबद्दलची आम्ही रीतसर तक्रार सुद्धा केलेली आहे. कालच आम्ही मेलनी त्यांच्यापर्यंत तक्रार केली होती. त्या मेलचं अजूनही आम्हाला उत्तर मिळालेलं नाहीये. तरी सुद्धा आपण आज आमचं सरकार आहे, हे सरकार आपल्या या जनतेला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची गंभीर दखल घेत असतो. तशाच प्रकारे म्हणून आम्ही एक निवेदन घेऊन लवकरच तुकाराम मुंडे साहेब यांच्या मुंबईतल्या कार्यालयात त्यांना भेट देणार आहे आणि जोपर्यंत या FDAच्या अधिकाऱ्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत हे आमचं शांततेचं आंदोलन चालू राहील. फक्त माझी पोलीस प्रशासन आणि तुकाराम मुंडे साहेबांना विनंती आहे की साहेब हा जीव घेणा झेप्टोचा तसेच इतर ज्या कंपन्या आहेत, कारण आत्ताच मला वाटतं 2 दिवसापूर्वी एका कंपनीवर स्टार बाजारवरती कारवाई झाली होती, त्याच्यानंतर ब्लिंकिट वरती कारवाई झाली होती, पण ती कारवाई नक्की कुठल्या स्वरूपात झाली होती याचाही खुलासा भेटलेला नाहीये. तर ह्या जीवघेणा खेळ थांबवावा, आमच्या शांततेच्या आंदोलनाला युवा सेनेला उग्र रूप घ्यायला लावू नये हीच आम्ही तुकाराम मुंडे साहेबांकडे विनंती करतो आणि आम्ही लवकरच यांच्या कार्यालयाला भेट देऊन आमचं निवेदन देणार आहे. पण तत्पूर्वी एकच सांगायचं आहे की झेप्टो, झोमॅटो, स्विगी, ब्लिंकिट यासारख्या कोणत्याही कंपन्या असतील त्यांना माझा इशारा आहे, वेळी सावध व्हा, नाहीतर गाठ तुमची युवा सेनेशी आहे. नक्की प्रश्न आता हा महत्वाचा पडलाय की मनसे जेव्हा आक्षेप घेते तेव्हा
कारवाई होते आणि तुम्ही स्वतः सत्तेमध्ये असलेल्या एका पक्षामधून जर कारवाई घ्यायची मागणी करता तर तुमच्या मार्फत ते अधिकारी जर ऐकत नसेल तर पुढचं पाऊल तर तुम्ही त्या वरती अधिकाऱ्यांना तुम्ही भेटलच, पण हे मंत्री महोदयापर्यंत कोणी गोष्ट टाकणार का कानावर? नाही, नक्कीच. कारण बघा, आमचं जनसंपर्क कार्यालय बाजूलाच आहे, त्यामुळे जे कंप्लेंटंट होते ते कोणी आमचे नातेवाईक नव्हते. जे कंप्लेंटंट होते ते एका लोकनेता किंवा लोकप्रतिनिधी या दृष्टिकोनातून आमच्या कार्यालयात आले होते त्यांची तक्रार घेऊन. आणि निश्चितच आम्ही सरकारमध्ये असल्यामुळे आम्हाला जे काय सांगायचं निवेदन ते आम्ही शांतपणे देणार आहोत. बघा, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने काय केलं आणि त्यांना उत्तर लगेच मिळालं आणि आम्हाला उत्तर लगेच मिळत नाही, ह्याच्याशी आम्हाला काही एक लेनदेन नाहीये. ते सुद्धा जर चांगलं कार्य करत असतील तर त्यांनाही आमच्या शुभेच्छा आहेत. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, सरकारमध्ये आहोत आपण, कायद्याचे पालन करणारे हे सरकार आहे. आपल्या आंदोलनामुळे कुठल्याही निरपराध झेप्टोच्या कर्मचाऱ्याला अथवा निरपराध नागरिकांना त्रास होणार नाही याची आम्ही दखल घेत असतो. आणि आंदोलनाची गोष्ट राहिली तर शिवसेनेच्या आणि युवासेनेच्या आंदोलनाचा हात कोणीही पकडू शकत नाही, हा इशारा फक्त द्यायचा आहे. यासाठी आम्ही आज या पोलीस स्टेशनमध्ये इथे जमलो आहोत. जे समाधानकारक उत्तर मिळेल त्याची आम्ही अपेक्षा करतो आणि वाट बघतोय.